मम्मी तुम्ही सांगतो मम्मी आहे ना माझ्यापेक्षा तिकडे तिचा जीव जास्त आहे माझ्या बहिणीवर माझ्यावर नाही. नमस्कार मित्रांनो, घंटी वाजली, शाळा सुटली, तुमचा DSK आला घरी आहे. तर नमस्कार मित्रांनो, मी तुमचा DSK स्वागत करत आहे नवीन एका व्हिडिओ सोबत, ते पण बिगर आंघोळीचा. आंघोळच झाली नाही अजून, आताशी कुठलंय म्हणलं चला सकाळ सकाळी व्हिडिओ काढून घेऊया, कारण मम्मीला जायची खूप गडबड झालेली आहे, कारण मम्मी आलेली आहे आज घरी. बोल मग काय चालू बाकी? आता आलं तर थंड पाण्याने मग आवाज बदलला. अरे आता चांगली बोलत होती. आता म्हणजे ते आवाज खराब निघतो. होय बाबा, आता चांगली बोलत होती, लगेच आवाज बसला. शिवाय ती नकली पोती हे का? पोत हे करायचं. हे का आवाज कसा चांगला आहे बा. म्हणते गळा बसलाय माझा, आणि हिचं बघा काय चाललंय, मी दाखवता कामाची काहीतरी दाखवते. तर मित्रांनो, मला असं वाटतं की तुम्ही बरे असाल, बरे आहेत का नाही कमेंटमध्ये सांगा बाकी. आणि आता घंटीचा आवाज वाजतोय, शाळा सुटली, पाठी फुटली. चला आता काय म्हणतो मी तुम्हाला, काही पण चालू आहे, बाकी काही विषय नाही. चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजेच तुम्हाला लवकर लवकर व्हिडिओ बघायला भेटतील. आज वेळेवर आहे, त्यात काही चूक नाही आहे, नाही का. भरपूर तुम्हाला कॅमेरा पलटून ते दाखवतो. आता मी काय माहिती का, मी चुकीमध्ये असतो सकाळी सकाळी, मला काही सुधरत नाही, त्याच्यामुळं मी काय करावं मला कळत नाही. घंटी वाजायला लागली, आलोच 2 मिनिटांमध्ये. हा मम्मीचा काहीतरी प्रॉब्लेम झालेला आहे, मम्मीने गळ्यातलं काढून टाकलं. मम्मी कोण असं करायला? तुटलंय. हा असं कसं तुटलं ते? हा निसटलं काय? शिवानी ओढलं काय? शिवानी तोडलं? लय दिवस झाले. हा तिकडे दाखवते शिवानीला काय आणलं. दाखवतो मी. पण तू गेलती लेकीच्या घरी, एवढे दिवस राहत असते का? राहिले, आता जावं लागत. हा जावं लागत. हा जावाय ते तिचे जावाय म्हणे राहिली, आता ते नको राहा म्हणलं, ही बाबा काम आहे. हा ते जावाय म्हणे राहा बाबा, आजचे दिवस राहा मामी, आजचे दिवस राहा. आता पण राहिली म्हणून. हा जेवायला करतो म्हणे, मग पूर्णाच्या पोळ्या केल्या त्या जेवायला जावाय नाही. बाप, पूर्णाच्या पोळ्या? पूर्णाच्या पोळ्या खाल्ल्या. बापरे, आली म्हणून पनीर? पनीर नाही, पूर्णाच्या पोळ्या. पाहते किती भारी दिसते साडी. काय आता मित्रांनो, हे बघा, आग्रह राहिली ती, आग्रह केला. लाईट लाव ना. आग्रा स्टोर आली. आग्रह केल्यामुळे ती राहिली. तिकडचा बिना कामाचं माणूस तिथे कशाला थांबत, पण त्यांची मर्जी कशाला तोडायची म्हणून ती थांबली. आणि मम्मी आहे ना, मम्मी तुम्ही सांगतो, मम्मी आहे ना माझ्यापेक्षा तिकडे तिचा जीव जास्त आहे माझ्या बहिणीवर, माझ्यावर नाही. तुम्हाला काय वाटतं मला सांगा बरं कमेंटमध्ये. कारण ती ना, इथं मी जर बाजूला बसलो तिला जमत नाही, मी बाजूला बसलेलं बी तिला जमत नाही, माहिती आहे का. चांगली दिसते का आता? आणि हे बघा, हिचं काय चालू आहे, साडी आणली, ही निवळ साडीवरच असते, निवळ ते मॉडेल नसतं का ते पुतळा दुकानाच्या बाहेरचा, ते बघा. ती साडी किती मोठी. हे का किती भारी. संध्याकाळी घातली तर अजून चलो बाजारला चलो. आवडली का तुला? हा, मग मला आवडली. ती मम्मीनी साडी आणली तिला. पसंतीने आणली. आवडणार. मम्मीनी साडी आणली ना पप्पा तिला. ब्ल्यू कलरची साडी घेतली. ब्ल्यू चांगली नाही दिसत. ब्ल्यू चांगली नाही दिसत. हे बघा. गोल्डन छान दिसते. हे बघा, ब्लाऊज पण मॅच झालं. या साड्या भरपूर जणांनी घेतल्या, पण तुम्ही सगळं ट्रेंडिंग संपल्यानंतर तुम्ही साड्या घेऊन राहिले. म्हणजे भरपूर जणांनी साडी घेतली असेल, माझ्या भरपूर सबस्क्रायबर लोकांकडे साडी असेल त्याची. सांगा बरं कोणाकोणाकडे साडी आहे, गोल्डन साडी कोणी कोणी घेतली, कोणी कोणी ऑर्डर मारली, कोणी कोणी काय काय केलं. तरी पण ज्यांच्याकडे नसेल त्यांच्यासाठी मी तिने दुकानातून आणली, पण मी फ्लिपकार्ट. अरे जाऊ दे आता, काय ते असं नाही करा ते. मित्रांनो, मी आता फ्लिपकार्टवर तुम्हाला याची लिंक टॅग करणार आहे या साडीची. तुम्हाला कशी वाटते ती नक्की कळवा. प्रोडक्ट डिटेल पण दिसतात सगळे त्याच्यात.
तुम्हाला व्हिडिओच्या इकडे कोपऱ्यामध्ये कुठेतरी ब्लाऊज साडीची कसं लिंक शिवावं आता त्याचं? दिसत असेल त्याची लिंक. परत तुम्ही म्हणता ब्लाऊज लिंक कसं कुठे लिंक कुठे शिवावं? कमेंट नका करू. कमेंट करा म्हणजे मला त्याच्यामध्ये दिसेल. मला तुम्ही साड्याच गोळा करत राहते. नुसत्या साड्या घेते मग मी तू काय करायचं बरं तुला शिवानीचं लाड करत राहते. मग हे आणायचं, ते आणायचं. साड्या आता गोल्डन करूच्या बांगड्या आणून देतो वाटतं तिला. मी साड्या हा. आणून देतो. खरं बोलले तुम्ही. आज मला बांगड्या आणून द्यायच्या. मला पाहिजे. मला काही सांगायचं पण नाही. सांग का बांगड्या कुठे भेटते माहिती का? तिकडे फुलबाजाराच्या पुढे एक दुकान आहे. मला पाहिजे आज. मला सांगायचं ताईला नाही आणल्या नाही. हिरव्या बांगड्या हा. तशा गोल्डन मला पाहिजे तर मी घेणार तुमच्याकडून. तुम्हाला आजच घेऊन जाणार बघा तुम्ही. रुपयाच्या बांगड्या. चलो. मला काम आहे मी चाललो मला बघा. काय माहित नाही बाकी. द्यावं लागतं. पप्पा सांगा बायकोचं त्यांना. खर्च हा. लागतं. मला काम आता आहे मी रे. साडी आणली ब्लाऊज शिवून देते. बांगड्या आणि चप्पल तो का मी? अरे काय लावलं तुम्ही नुसतं दर हप्त्यात चप्पल गोल्डन सोन्याची चप्पल घेऊन दर द्या. हप्त्यामध्ये तुम्ही नवीन नवीन लावा लागले की काय काय. आता गेले तिथे आवडली साडी. गोल्डन कलरची चप्पल आहे पण मला बांगडे घेऊन द्या मला. रोज दर हप्त्यात लावलेले. काल मागच्या हप्त्यात ती दुसरी साडी घेतली बघितली. आता ही साडी साडे एवढ्या साड्याचं करायचं काय रे तुम्हाला. मला पाहिजे. काय कोण? करायचं? ट्रेंड संपल्यावर आणली आम्ही साडी. डेट संपल्यावर आणली पण कशाला उगत रे का काय साड्याचं. ते जाऊ द्या. मला तुम्ही बांगडे घेऊन द्या आज. कशी वाटते सांगा बरं. हा शिवून. का नाही सांगत. आता नंतर ब्लाऊज पप्पा सांगा ना त्यांना. आणतो तो येऊन दे, पाहुणं तेच. देईल ना दुसरं कोण देणार आहे? जेव्हा युट्यूबचं पेमेंट येईन का तेव्हा तुला साडी नाही. आजच बांगडे. आणतो, आजच. नाही. आज. जेव्हा युट्यूबचा पेमेंट येईन आपल्याला ही तेव्हा हिरवी साडी. दिसन साडी त्याच्यामध्ये 2 कलर आहेत. तिकडे नीट आज अशी आज- करा ना. आजच घेणार आहे मी. तर कशी येड्या माणसं 2 कलर दिसते ते. बघा तसं नको. हां, असं कर. तू अशी उभा राहा ना समोर. देखो मेरी साड़ी कैसे लगी आपको. आप ले सकते हो. असं कर ना. इकडे लिंक टाकलेली आहे बघा. इकडे इकडं इकडे इकडे इकडं हा इकडे लिंक आहे. इकडं लिंक आहे. त्याच्यावर तुम्ही क्लिक करून फ्लिपकार्टवरून मागवू शकता. मागू शकता तुम्ही फ्लिपकार्टवर. आम्ही दुकानावर आणली. आम्ही दुकानावर आणली पण फ्लिपकार्टवर तुम्हाला 500 रुपयामध्ये भेटून जाईल साडी. दुकानात 700 रुपये. 700 रुपये साडी नाही आणली दुकानातून. काहीच नाही मतलब. आणि पण अजून ती जी 550 वाली ना ती पातळ आहे आणि ही थोडी जड साडी. मम्मीने मला याचे क्लच चर पण मॅच आणले. काय लपडे तुमची केलं तर तुमचं काय काय. हे असं असं बांधायला. याला तर आणायची. तिने आणलं, तिने आणली तर ते ओढतो. कशाला तर आणली आणि हा. काहीच केलं. अरे मग एक साडी असली ठीक आहे. 100 रुपये साडी, 700 200 800 रुपये साडी रुपयाची आहे. बांगड्या आहेत. हम्म. आणि जम्परची एखादं शिलाई. अरे मग एवढं काय दर हप्त्यात असतं का. लगेच हप्त्यालाच काय ना काय तो चालू शॉपिंग. बांगडच तो घेणार त्यांनी तर सगळंच घेणार. पण दर हप्त्यालाच. अरे तिचं वय आहे मात्र जरा घालतात. अजून एक साडी आणायची. अजून आता लाडक्या बहिणीचे पैसे आले ना. अजून एक साडी आणायची. म्हातारं झाली साडी घालायची. पैसे बंद झाले लाडक्या बहिणीच्या हातून. नाही बनवत. बंद झाले बंद झाले नाही बनवत. आलेत माझे. बंद झाले. तुम्हीच सांगा बरं बंद झाले की नाही पैसे. उगाच काय आहे? बंद नाही झाले. काही बी काम फक्त करायचं आपलं. ज्याला म्हणजे 4 व्हीलर गाडी आहे त्यांचे बंद झाले. बंद झाले सगळ्याचे मित्रांनो कोणाकोणाचे बंद झाले सांगा बरं. उगाच ते- गाडी आहे, शेती आहे, त्यांना नाही भेटत. आणि जे गरीब माणसं आहेत त्याला भेटतात. माझ्यासारख्या गरीब माणसाला लाडक्या बहिणीचे पैसे आले. मी आता काढून आणू शकते. चालतो का? आत्ता काढते बँकेतून पैसे. येऊन पडलेले म्हणून तर साडी आणली नाही. पहिल्या पैशाचं. पहिले म्हणे उसने दिली ती मला ती मला म्हणे की तुम्ही काय करा चला, पैसे मी द्या. आता देते तुम्हाला तुम्हाला. किती उसने हा, मला आता देते ना. देते आज म्हणजे त्याशी बी नाही स्कॅम माहिती. करते तुमच्यासोबत सगळे. मला कोणी उसने घेतले माझ्याकडून कोणी मला देत देते नाही ना. तुमच्याकडे सगळे स्कॅम करतात. नाही आता मी इथं- तुमचे कपड्याची शिलाई देते. आता जातो आज पैसे पासून- काढ. ती म्हणली मी रिचार्जचे पैसे तुम्हाला टाकले. तुम्ही दिले का नाही दिले. आजपासून हम्म. नीट बसा ना. कोणालाही पैसे देणार नाही. काय आपलं तर टार्गेट आहे भाऊ. आपण रोज 100 रुपये सेव्हिंग मध्ये टाकतो. कोणाला द्या कोणाचंच नका नाही ऐकत देऊ. आम्ही, माहिती का? तुमची अर्धांगिनी तुम्हाला मला पैसे द्यावाच लागतील. मग काय करते ती हे रिकामं हे काम काळ्या करणार. दगडावरची रेष आहे. हा. त्याच्यामुळे लुकड़ा माणूस पाहिजे. म्हणजे मोठा माणूस असतो तर असं. हम्म, हम्म, हम्म. असं लुकडा माणूस. किती आवड काम करत. एवढं लहान लेकरासारखं खेळायचं. भारी दिसते. चला आता आवरूया पटापटा आणि आपण आपलं काम करूया. आता मला पण जायचंय आंघोळ करायला. कारण मी बघायला फिगारा मी सर्व लोक तरी तुझी बेकार दिसतोय. पप्पा तिकडे झोपलेले. सगळे ट्रेन कशामुळे काय सगळ्या लोकांना हीच साडी आवडते. कसलं का आवडतं काय सांगा निघालं बरं. की बाई आपल्या येड्यात मेंढ्यावर निघतात पटकात
ही साडी घ्यायची ते साडी ट्रेन माणसाला कम दिसत नाही रे हा एकाने घेतलं की सगळे तेच माणसं घ्या. कम घेत नाहीत सगळ्याचे कपडे सगळे माणसाला चिंता काय असते माहिती का? तुमचं घर कसं चाललं 2 टाइम कसं जेवण भेटत तुम्हाला जर तुमच्या तिने कसं हे पहा तुमचे पैसे अरे मी घेतले यावा तर देवा आता तिथं अंगठा देऊन पैसे काढून देते हा. हे यावा देवा पाहिजे तिने साडी आणली मला पाहिजे त्याने आणलं हे पाहिजे अरे ते काही गरज आहे का 2 टाइम खातात मस्त जगातात अजून काय पाहिजे तुम्हाला साड्या ते पाहिजे तुटून गोळ्या जाईल ना पाहिजे. मम्मी, सगळं तुटून जाऊ जाईल ते ते. आपल्याला ते किचन वाट्यावाला बघ मी kitchen कपाटात वाटा करते. कपाटातला एवढे बी साड्या तर त्या किचन वाटाने आपल्याला आपलं वर जायचंय. हा. ते नाही करायचं घालण्यावर बांधण्यावर आपल्या घालण्यावर साड्या घड्या घालून ठोकत नसतो हो ना, कपाट आणायचे एवढ्या साड्या झाल्या त्या कपाटापेक्षा साड्या जास्त झाल्या. ते कपाट साड्या जर इकल्या ना तुमच्या सगळ्याच्या मिळून घरात नवीन कपाट येईल एक, माहिती आहे का? साड्या- साड्या विकायच्या का हा? साड्या विकायच्या हा ना? मग काय बोलताय तुम्ही? तू रोज मी एक साडी घातली तरी महिन्याभर चालते ना ती साड्या तरी हा, साडीच करते. तरी साड्याच करते, अजून साड्याच करते ती. परत माणूस अजून विचार उठून- करत नाही जसे असतील कपडे घालतात. चला आता मित्रांनो, मी काय करतो तुम्हाला थोड्या वेळाने भेटतो, कारण आता थोडा आवर चालू आहे. माझ्या साडी कशी वाटते कमेंट मध्ये नक्की सांगा. हे बघा तुम्हाला लिंक देतो मी, बाकी भेटतो तुम्हाला थोड्या वेळात. हे बघा सकाळचे वाजले 10 आणि कुटाने काय सुरू आहेत? ओ इकडे बघा एक मिनिट. मला काम करू का म्हणजे असं काय लयच बिझी माणूस आहे तू. कलर मारणं महत्वाचं आहे, पावसा पाणी येतं का तुम्हाला मारायला येतं? नाही ना. मग मी मारते. सकाळपासून आहे माणूस बिना आंघोळीचं बसलेत कलर मारत. इकडून मारलाय आता इकडून मारणं काय झालं होतं त्याला, कमी कलर मारतो. हो म्हणजे पावसा पाणी चांगला पलंग आहे, पलंग किती महाग आहे माहिती का? हा आता आपल्याला लय वरती राडा झालाय नाही का? काहीतरी डोकं लावावं लागेल जरा, आहे का नाही? काय बोलायचं नाही का तुम्हाला? मग ते वासानेच कसं तरी होतं, त्यामुळे मी फक्त बसलेलो. थिनर टाकले ना तुम्ही त्यात? बरं चालते, बाय बाय. मम्मी काय झालं तुला? होय काय झालं? होय बाप्पा, हे दुकानामध्ये असं झोपणं चांगलं वाटतं का? हा नवीन दिवाळी आराम केला 5 दिवस थांबलं मस्त पुरणपोळ्या खाल्ल्या, मजा केली तिकडे जाऊन, सगळं एन्जॉय केला. हे काय ते काय, जीवावर येईल काम मग इथे काम करायचं जीवर आला आता. तिकडे तर राहायचं असतं ना हा राहायचं असतं ना काय झालं तुला? 2 मिनिटात मित्रांनो परत भेटतो, कारण एक कस्टमर आलेला आहे, यांचं काय आहे ते बघू आपण. आता झोपेतून उठवलंय. मग तू झोपत काय असते दुकानामध्ये? मस्त आता तिकडे खाऊन पिऊन आली, इकडे आल्यावर तुला दुखणं आलं का? आता काम करायचं म्हणलं की दुखणं येतं का? हा तिकडं बरं होतं, मी खाऊन पिऊन झोपायले. उद्या आले की कामाची किती लांब. थप्पी म्हणजे काम तर करावं लागतं ना, पोटा पाण्यासाठी काम करावं लागेल ना बाबा. मग पोटा पाण्यासाठी काम तर करावं लागेल ना, आज थोडी. काय आहे तर खायचं. आता झालं, आता काम करायचं नाही, आता कामाकडे लक्ष द्यावं ना, काम करावा. मग पटापटा मेहनत करतो तर पटापटा आपल्याला त्याचं फळ भेटेल. मेहनत का फळ मिठा होत आहे. अरे आहे ते खायचं झोपायचं पुढं मेहनत करायची. मस्त तिकडे जावाईकडे जाऊन आली, आईस केली, लेकीकडे जाऊन आली, आईस केली, खाऊन पिऊन मस्त मजा केली. हा, खाऊन झोपत होते. हा खाऊन झोपत होते. मज्जा केली तिकडे जाऊन. एक दिवस थांबायला सांगितलं मित्रांनो, तर लगे 3-4 दिवस तिकडेच राहून आली. बिचारी त्या शिवानीला करमत नाही, माहिती का? तर सासूबाई किती फायदा घेतली. इथं सासूसुनाचं जमत नाही म्हणून घरात किरकिरी लागत असती, आणि इथं सासू सुनाचं जमतं तर सासू आहे की सासू पळती लांब लांब. लांब लांब नव्हती पण तिला नेऊन सोडायला गेलते. मस्त खापून झोपत हा? तिला काही टेन्शन नव्हते. काहीच टेन्शन घेत नाही. झोप घ्यायची, खायचं. एक दिवस डाळ भात, एक दिवस पूर्णच्या पोळ्या एक दिवस काय केलं तर पुरणाच्या पोळ्या होत्या ना, पुरणाच्या पोळ्या. मसुराची डाळ केली. हा एक दिवस भात केला, चपात्या केल्या, पापड तळले. पोळ्या नाही खाल्ल्या.
बापरे खाते मी. मित्रांनो मम्मीने लय मजा केली त्यांची पुरणपोळी पुरणपोळी सांगा ना थांबा ना पुरणपोळी खाल्ल्या संडास लागते. पुरणपोळीने मला काम जास्त बिघडून सहन जातं. नाही होत. खालीच ना खाते पण थोडं खाते. खाल्लीच ना आता सकाळपासून खूप सारा व्हिडिओ मी थोडा आणि थोडा आपल्या आणि शूट जेव केलेला घातल्यावर खावं लागतं. थोडा व्हिडिओ शूट केलेला आहे ते म्हणे लेप नसलं सकाळी तर आम्ही पी सांभाळतो म्हणे. असं म्हणे का बरं आहे मग जा मग बसून देत परत गाडीत बघा मित्रांनो कसं लेकीवरच जीव आहे तिथं लेक चांगलं चांगलं खायला आणून देतो काल आल्या आल्या वडापाव खाऊ घातले मी पण त्याचं मला काही किंमत नाही द्यायची तिथं काय काम होतं खायचं झोपायचं पाठवून घ्यायचं झोपायचं. फिरायचं बरं आहे. फिरायचं फिरून यायची खायचं. दूध आणायची चहा करायची चहा प्यायची. बरं आहे बाबा मजा केली आता आता तुम्हाला उर्वरित व्हिडिओ उद्या सकाळी उद्या तिथं बघायला भाजीपाला मिळतो लय स्वस्त आहे. बाकीचा व्हिडिओ तुम्हाला उद्या बघायला भेटेल ही साडी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा कारण इथं चांगले मोठा आवाज आहे आवाजामध्ये तुमच्या कानाला किर होऊ नये म्हणून आता हे व्हिडिओ थोडासा घेतला मी भेटतो तुम्हाला नवीन एका व्हिडिओसोबत तोपर्यंत लाईक करा शेअर करा मम्मीला झोप आली आहे झोप यायला झोप आता झोप तुला आता झोप येईल ना काम करायचं म्हणलं की झोप काय येईल पाहिजे